नमस्कार, मी कोमल. आज आपण बघणार आहोत की हे जे आपले खांद्याची पोश्चर असतं हे अशा पद्धतीने झाल्यानंतर त्यासाठी काही एक्सरसाइज. डिलिव्हरीनंतर आपल्या बाळाला दूध पाजताना आपली अशी स्थिती असते आणि थोडंसं खाली वाकल्यासारखे हे खांदे जे आहेत तसे खाली वाकल्यासारखे असतात आणि छातीचं पण वजन वाढल्यामुळे आपल्या शरीराचं काहीसं असं पोश्चर होतं आणि ते सुधारण्यासाठी आपण काही आसन बघणार आहोत. ठीक आहे, चला बघूया. सुरुवात करणार आहोत दोन्ही पाय समोर आणि आता आपण करणार आहोत गोमुखासन. गोमुखासन करताना डावा पाय उजव्या पायाच्या पलीकडे आणि उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे अशा पद्धतीने दोन्ही पायांचे गुडघे एकमेकांच्या समोर येतील अशा पद्धतीने ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर आता हा आपला आहे उजवा पाय, त्यानंतर मग उजवा हात वरून अशा पद्धतीने मागे घ्यायचा आहे. त्यानंतर डावा हात खालून आणि दोन्ही हात एकमेकांमध्ये अशा पद्धतीने लॉक करायचे आणि या स्थितीमध्ये काही वेळ स्थिर थांबायचं आहे. आपल्या जे खांद्यांचं जे आपलं पोश्चर असतं ते असं पुढे आलेलं तर ते सुधारण्यासाठी मदत होते. आता सेम हेच आसन आपण दुसऱ्या बाजूने करून बघणार आहोत. आता दुसरा पाय गुडघ्यात वाकून शरीराजवळ अशा पद्धतीने. आता दुसऱ्या हाताने तर डावा हात अशा पद्धतीने मागे घेऊन जायचा आहे, उजवा हात आणि दोन्ही हात एकमेकांमध्ये अशा पद्धतीने लॉक करायचे आहे. बरोबर मान समोर आणि आपली खांदे एका सरळ लाईनमध्ये राहतात. अशा पद्धतीने काही वेळ या स्थितीमध्ये स्थिर थांबायचं आहे आणि त्यानंतर सावकाश आसन सोडायचं आहे. त्यानंतर गोमुखासनामधूनच आपण पुढचं आसन करूया. अशा पद्धतीने हात समोर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने ते समोर असणाऱ्या हाताला अशा पद्धतीने गोल करायचं आहे. हाताची नमस्कार स्थिती. पुन्हा मानपाठ सरळ, नजर समोर. नाही, या स्थितीमध्ये काही वेळ स्थिर थांबायचं आहे, जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ. त्यानंतर दोन्ही हात बाजूने शरीराजवळ. त्यानंतर आपण अजूनही करू शकतो की गोमुखासनामध्ये डावा हात आणि उजवा हात अशा पद्धतीने ठेवायचा आहे. बरोबर आपली पाठीचा कणा सरळ होतो, शोल्डर्स असे मागे घेऊन जायचे आहेत. तर असं बसलेली स्थिती नको आहे, असे असतील शोल्डर. दोन्ही हात एकमेकांवर आणि नजर समोर. मानपाठ सरळ ठेवायचे आहे आणि या स्थितीमध्ये पुन्हा काही वेळ स्थिर थांबायचं आहे. रिलॅक्स. आसन सोडताना दोन्ही हात बाजूला आणि एक एक पाय गुडघ्यात सरळ करायचा आहे. या गोमुखासनाची आपण रोज प्रॅक्टिस केली तर आपला जो हा पाठीचा असा शेप झालेला आहे तो असा होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. आणि दुसरं म्हणजे जर आपल्याला मान दुखत असेल, मानदुखीचाही त्यासोबतच सुरू झालेला त्रास असेल तर त्यासाठी सुद्धा त्याची मदत होणार आहे. त्यानंतर आपण पुढची एक हालचाल बघणार आहोत. वज्रासनामध्ये बसा, साधी मांडी घालून बसा कुठल्याही याच्यामध्ये. त्यानंतर दोन्ही हात समोर ठेवायचे आहे. हे आपली मान भरल्यासारखी होते, हे शोल्डर असं स्टीप होतात त्यासाठी हे एक्सरसाइज. दोन्ही हात समोर ठेवा आणि बाजूला. पुन्हा दोन्ही हात समोर, जास्तीत जास्त मान. अशा पद्धतीने भरपूर ताण घ्यायचा आहे, जास्तीत जास्त ताण घ्यायचा आहे आणि शांत सावकाश हालचाल करायची. पुन्हा हात मागे सरळ. भरपूर ताण घ्यायचा आहे. या भागांवरती ताण येतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. असं कंटिन्यू करायचं आहे. म्हणजे रोज 10 ते 15 आवर्तनं करायची. अशा पद्धतीने. त्यानंतर पुढच्या दोन्ही हात आता समोर ठेवलेत. आता दोन्ही हात अशा पद्धतीने खाली ठेवायचे आहेत आणि पुन्हा मागे, पुन्हा हात मागे. अशा पद्धतीने. तर याचे सुद्धा रोज 10 ते 15 आवर्तनं आपण करू शकतो. नियमित सरावाने त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. अशा पद्धतीने गोमुखासन
रोज दोन्ही बाजूने 30-30 सुरुवातीला 30-30 सेकंदांपर्यंत होल्ड करू शकता आणि ह्या ज्या दोन्ही एक्सरसाइज सांगितल्या आहेत त्याच्या 10 ते 15 आवर्तनं रोज करायचे आहेत. हळूहळू सरावाने आवर्तनही वाढवायचे आहे. गोमुखासनाचा होल्ड करण्याचा टाईम पण वाढवायचा आहे आणि त्याने आपल्याला फरक दिसणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी फॉलो करा.